हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्व? मस्त आहात ना? तर मी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे लक्ष्मीपूजन. आय होप सगळ्यांची मॉर्निंग ही छान झालेली असेल. तर हे बघा, आमच्याकडे सूर्यदेवाने छान असं दर्शन दिलेलं आहे. सूर्याची किरणं अशी मस्त घरात येत आहेत. आधीही खूप छान यायचीत, पण समोर बिल्डिंग झाल्यामुळे इतकं काही येत नाही ऊन वगैरे घरात. पण आज खूप छान असं घरामध्ये पूर्ण किरणं आले तर खूप छान वाटत होतं. तर चला, 7:45 झालेले आहेत. देवपूजा करून घेतलेली आहे. ही बघा, अशा पद्धतीने आज देवपूजा झालेली आहे माझी सागर संगीताशी. तर देवपूजा करून झाली आणि लगेचच मी रांगोळी काढून घेतली दारामध्ये. हे बघा, तुम्हाला दिसत असेल मी रांगोळी काढते आहे. मला मध्ये मध्ये येऊन त्रास देत होता, कॅमेरा घेऊन पळत होता, त्याच्यामुळे थोडासा कॅमेरा मध्ये हलतो आहे. तर आज सकाळीच रांगोळी काढून घेतली. दिवाळीच्या सगळ्याच दिवशी मी सकाळीच रांगोळी काढून घेतली, कारण की दिवसभर दारात पुढे रांगोळी असली तर खूप छान वाटतं आणि दिवाळी असल्याचं फिलिंगसुद्धा येतं. नाहीतरी आता आजकाल सोसायटीमध्ये किंवा बिल्डिंगमध्ये समजून येत नाही की दिवाळीचा सण चालू आहे. रांगोळी काढून आटपली आणि मग नंतर लगेचच मल्हारला उटणं लावून घेतलं. दिवाळीच्या सगळ्याच दिवशी पहिल्या दिवसापासून मी मल्हारला उटणं लावते आहे. त्यालाही खूप छान वाटतं या सगळ्या गोष्टी. सो मी त्याला आजसुद्धा उटणं लावलं, छान तेल वगैरे लावून आंघोळ घातली. छान छान तयार झालं आहे ना, बसला आहे. छान छान तयार झालं आहे. मस्त उटणं लावून आंघोळ केली आहे ना. मला काय आज हॅपी दिवाळी बोल, जोरात बोल. असं दिवाळी बोल. दिवाळी. व्हेरी गुड. हॅपी दिवाळी. मला काय करणार संध्याकाळी? फटाके उडवणार. तर आज संध्याकाळचा स्वयंपाक हा संध्याकाळी 4लाच मी उठून बनवून घेतलेला आहे. दुपारचं जेवण वगैरे आटपलं, थोडासा आराम केला, मल्हारलाही थोडा वेळ झोपवलं आणि मग नंतर 4 वाजता उठून 6 वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक हा बनवून घेतला, कारण की संध्याकाळी नैवेद्य दाखवायचा होता. देवीला खीर आवडते, सो खीर केली होती आज मी. कारण की पुरणपोळी जास्त करून कोणी खात नाही, गोड गोड होतात सगळे पदार्थ, त्याच्यामुळे पुरणपोळी स्किप केली आणि खीर केली. तर मम्मीसुद्धा मला थोडीशी मदत करते, आवरू लागत आहेत. तर किचनमधलं सगळं आवरून झालं आणि मग नंतर मी आपली लक्ष्मीपूजेची पूजा मांडायला सुरुवात केली. तर सर्वात आधी मी एक छानसा कपडा खाली अंथरून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्यावरती लाल कलरचा कपडा जो पूजेसाठी नवीन आणला होता तो अंथरून घेतलेला आहे. त्यानंतर पूजेला जे जे साहित्य लागतं आहे ते सगळं साहित्य मी आधी सगळं काढून घेतलं आणि मग नंतर पूजा करायला सुरुवात केली. तर माझ्याकडे ही मोठी कळशी आहे, त्याच्यातच आज मी देवीला मांडणार आहे. तर तिला मी नारळ, याला मुखवटा जो आहे आपला महालक्ष्मीचा, हा माझा गुरुवारच्या महालक्ष्मीचाच मुखवटा आहे, तोच मी यूज करते. दुसरे काही मुखवटे नाही आहेत माझ्याकडे अजून. जर पुढे मला वाटलेच भविष्यात घ्यावेसे अजून काही व्हरायटी, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मी आणखी नक्कीच दाखवेल. तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. तर हे बघा, देवीचं पूर्ण रूप हे तयार करून झालेलं आहे. त्याच्यापुढे मी 5 फळं ठेवलेली आहेत, दोन्ही बाजूनी 2 समया ठेवलेल्या आहेत. नंतर आपला गणपती बाप्पा, अन्नपूर्णा, महालक्ष्मी आणि आपल्या देवीचा टाक, जो आपला कुलदेवतेचा असतो, तो टाक मी तिथे ठेवलेला आहे पानांवर. आणि पान नेहमी पण 2 जोडीचं पानावर ठेवायचं असतं आपल्याला, आपले जे देव आहेत ते. तर नंतर आमच्याकडे महालक्ष्मी आणि विष्णूचा फोटो आहे, तो सुद्धा मी इथे पूजा करायला मांडला आहे. तर बाकी सगळं मी फराळ किंवा जी मिठाई वगैरे आहे ती सुद्धा आता मी इथे ठेवून घेणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. मी माझी संपूर्ण पूजा झाल्यानंतर मी तुम्हाला हे दाखवणार आहे. हे बघा, तर मी दिवाळीला जितकं काही फराळ घरी बनवलेलं आहे ते ठेवून घेतलेलं आहे. आणि आपली लक्ष्मी, घरामध्ये आपली जितकी कॅश असेल ती आणि काही दागिने असतील तर त्याचीसुद्धा आज पूजा करायची असते. सो ते सुद्धा मी आज इथं एका ताटामध्ये छान असं सजवून ठेवलेलं आहे. आणि आपण झाडूची सुद्धा आज पूजा करतो. तर तुमच्याकडे झाडूला काय बोलतात, शिराई बोलतात, किंवा ज्या काही नावं तुम्ही ठेवलेली असतील ते आज पूजायचं आहे. दोन्ही बाजूला 2 समया लावलेल्या आहेत छान. आणि काही कडधान्य किंवा धान्य, आपल्या घरातलं ही सुद्धा आपली लक्ष्मीच आहे, त्याच्यामुळे आपलं पोट भरतं वर्षभर. सो ते सुद्धा आज मी इथे ठेवलेलं आहे. 5 प्रकारचे धान्य मी इथे
ठेवलेले आहेत देवीपुढे. आज आपण देवीपुढे जे काही ठेवू तितकं कमीच आहे, पण जितकं ठेवता येईल तितकं ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. तर सगळी पूजा मांडून घेते आहे आणि मग नंतर सगळ्यात शेवटी रांगोळी वगैरे काढून छानशी अशी तुम्हाला दाखवते. तर ही बघा माझी पूजा मांडून झालेली आहे. तर आता फक्त रांगोळी काढायची बाकी आहे. तर तुम्हाला माझी पूजा कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगा. हे बघा संपूर्ण पूजा झाली, माझं आवरून घेतलं. नंतर मी पोथी वाचायला बसले. आज मी तीच पोथी वाचते जी मार्गशीर्ष महिन्यात आपण वाचतो, महालक्ष्मीची. तीच पोथी मी आज इथे वाचलेली आहे, आरती केलेली आहे. आरती आणि पूजा संपूर्ण झाल्यानंतर संपूर्ण घरामध्ये मी आज दिवे लावलेले आहेत, दारामध्ये दिवे लावून घेतलेले आहेत. आज दिवाळी आहे, आपली मेन दिवाळी असते लक्ष्मीपूजन, म्हणून सगळ्या घरामध्ये आज दिवे म्हणजे दिव्यांचा असं लख्ख प्रकाश व्हावा म्हणून सगळीकडे दिवे लावलेले आहेत. दारापुढे सुद्धा खूप छान रांगोळी काढली होती, पण ती तुम्हाला आता पुसलेली दिसत असेल, कारण घरात लहान मूल आहे म्हटल्यानंतर ह्या गोष्टी होतच राहतात. सो मी दारात दिवे लावून घेतले. नंतर मी आपल्या किचनच्या विंडोमध्ये किंवा बेडरूमच्या विंडोमध्ये सगळ्या विंडोंमध्ये छान छान असे दिवे लावून घेतले. हे बघा तुम्हाला दिसत असेल, मी आधी किचनमध्ये ठेवून घेतलेले आहेत 2 दिवे. कारण त्यानंतर आम्ही सर्वजण गेलो खाली फटाके उडवण्यासाठी. मल्हारसाठी फटाके आणले होते. सोसायटीतले सगळेजण आज खाली येतात फटाके उडवण्यासाठी. पप्पा घरी होते कारण की आजच्या दिवशी दरवाजा बंद करायचा नसतो. सो पप्पा घरीच राहिले होते आणि आम्ही सर्वजण आलो होतो मल्हारला घेऊन. मल्हारसोबत आमचीही फटाक्यांची हौस होते, फटाके उडवण्याची. कारण की घरामध्ये कोणी असं म्हणजे पाहिजेच, उडवायलाच हवेत असं काही नाही, पण मल्हारमुळे सर्वजण खाली येतात तर फटाके उडतात. हे बघा मल्हारची एक्साइटमेंट खाली आल्यानंतर फटाके उडवताना त्याचं एक्सप्रेशन बघा, बापरे. तर फटाके उडवले, छान छान असे व्हिडिओज क्लिक केले, फोटोज क्लिक केले. तुम्ही बघत आहात आम्ही सर्व फॅमिली खाली आलेलो आहोत मल्हारसोबत फटाके उडवण्यासाठी. आणि मग छान असं शेवटी आम्ही फटाके उडवून झाल्यानंतर आम्ही हे हवेत सोडतात ते कंदील आणलं होतं, पण ते काही सक्सेस झालं नाही. ठीक आहे, पण पहिलाच अनुभव होता. मी पहिल्यांदाच आकाशामध्ये हे कंदील सोडणार होते, पण ते काही इतकं वर्क झालं नाही. अशा पद्धतीने आमचा आजचा दिवस साजरा झाला. लक्ष्मीपूजन, दिवाळी छान झाली. तुमचा दिवस कसा गेला, तुमचं लक्ष्मीपूजन कसं झालं हे कमेंट करून मला जरूर सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. श्री स्वामी समर्थ. टेंगा 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 टेंगा.